नमस्कार, मी डॉक्टर प्रभाकर साळवे, जगात भारी कुंभारी निसर्ग उपचार केंद्र तथा वन औषधी संशोधक तुम्हाला अत्यंत उपयुक्ती माहिती उन्हापासून बचाव कसा करायचा म्हणजे मृत्यूसुद्धा कसा टाळता येतो याचे उष्माघाताने बऱ्याच ठिकाणी मृत्यूचे प्रमाण जास्त झाले आहे आणि भारतामध्ये जवळजवळ बरेचसे ठिकाणी 42 ते 43 सेल्सिअस तापमान झालेलं आहे आणि पूर्वीचेच निसर्ग उपचार पद्धती कशी अवलंबण्याची यासाठी तुम्हाला एक साधा उपयोग मी आज ते सांगणार आहे आणि ही माहिती इतरांपर्यंत आपण पोहोचायची की कोणाचा जीव वाचू शकतो। बघा, हा छोटासा कांदा म्हटलं तर पूर्वीला खरं तर एखाद्याला फिट आलं किंवा एखाद्याला ऊन लागलं तर कांद्याचा जास्त उपयोग व्हायचा, म्हणजे याला गंध चिकित्सा म्हणतात। म्हणजे कांदा फोडून जर एखाद्याला फिट आलं त्याला असा वास जर दिला तर तो उठून उभं राहायचा। एखाद्याला ऊन लागलं तर बकरीच्या दुधामध्ये हा कांदा फोडून पूर्ण डोक्याला, कानाला, तळपायाला लावायचं। कशाही प्रकारचा आलेला ताप आणि लागलेलं ऊन त्या कांद्याने निघून जायचं। शेतकरी बांधव खिशामध्ये सुद्धा कांदा ठेवायचा। तुम्ही म्हणाला खिशात ठेवला तर काय फायदा होतो? खरं तर काही वनस्पती अशी आहे, म्हणजे जसं आपण दसऱ्याला आपट्याचं पान देतो ते हातात ठेवलं तरी आपलं ब्लड सर्क्युलेशन होतं, इतकी पॉवर वनस्पतीमध्ये आहे। म्हणून कांदा आपल्या खिशात जरी ठेवला तर याचं सगळं टेम्परेचर हा कांदा मेंटेन ठेवत असतो। आता याचा उपयोग काही लोक फोडून आपण गंधसुद्धा याचा घेऊ शकतो की आपल्या मेंदूपर्यंत गेलेली उष्णता हे जास्तीत जास्त मोजून 2 मिनिटांमध्ये कंट्रोल करतो कांदा। याचं मी तुम्हाला उदाहरण सुद्धा देऊ शकतो। आणि याला जर खाल्ला आपण, बघा खानदेशमध्ये जनरली प्रत्येक लग्न कार्यामध्ये किंवा आठवड्यातून 2 वेळेस घरामध्ये उन्हाळ्यामध्ये कांद्याची भाजी करतात। तर हा एक प्रकारचं औषध आपल्या घरामध्ये असतं। आता याचा उपयोग कसा करायचा बघा, आपण किती हुशार आहात किंवा किती पैसेवाले असेल तर ते विसरून जा, थोडंसं वेडं बना। आपल्यासोबत एक कांदा तेव्हा प्रवासात जाताना आणि ज्या ज्या ठिकाणी तुम्ही ऊन लागत असेल किंवा त्रास होत असेल तर फक्त कांदा असा खायचा आहे। बघा, हा पाठीमागचा जो भाग आहे याला अशाच पद्धतीने नॅचरल खायचा आहे, कापून खायचा नाही। बघा, याला मी पूर्ण कांद्याचं जे वरती जी साल आहे कांद्याची ती काढून टाकतो। हा पूर्ण प्रयोग दाखवतोय तुम्हाला मी। आणि ह्या लहान मुलं असेल आपल्या घरामध्ये किंवा आपण कुठेही गेलो प्रवासात, बघा पूर्ण काढून टाका आणि कांदा कसा खायचा बघा। जसं आपण आंबा खातो ना तसा कांदा खायचा आहे। लागलीच तुमच्या डोळ्यामधून पाणी येईल, म्हणजे आपल्या डोक्यामध्ये 250 ते 400 ग्रामपर्यंत कप असतो आणि उन्हामुळे काय झालं, आपल्या रक्तवाहिन्या ज्या असतात ते रक्त पातळ करण्याचं काम करतं आणि फास्टली आपल्या मेंदूपर्यंत त्याचा अटॅक सारखा आपल्याला परिणाम होतो। तो कांदा हे काम असं करतो की आपल्या बॉडीला जे 37° टेम्परेचर पाहिजे तर कांदा तितकं मेंटेन ठेवत असतो। म्हणजे आपल्या शरीरातून नेहमी बघा ना उन्हाळ्यामध्ये घाम निघतो बाहेर, म्हणजे पाणी जे आपण पितो ते तात्काळ, तर प्रत्येक 15-20 मिनिटाला आपण पाणी पित राहिले पाहिजे आणि दिवसातून 2 वेळेस कांदा असा खायचा आहे। बघा, तुम्हाला तुमचं शरीर अत्यंत असं वाटेल की आपल्या शरीरामध्ये बर्फ ठेवलेला आहे आणि उन्हात जाताना अजिबात तुम्हाला त्रास होणार नाही, इतका महत्त्वाचा हा कांदा आहे। म्हणजे खरं तर निसर्गाने दिलेलं हा एक कंद आहे। खरं म्हटलं तर पूर्वीला रान कांदे वगैरे होते, हा निसर्गाने दिलेली एक मोठी देण आहे, म्हणून भाजीमध्ये याला नेहमी वापरल्या जातात। परंतु उन्हाळ्यामध्ये आपल्या सर्वांनी असा उपयोग करायचा आहे आणि ही माहिती जनहितार्थ आपण आपल्या सगळ्या लोकांपर्यंत सुद्धा पोहोचायची आहे। बघा, तुम्हाला असं वाटत असेल मी रोज 2 कांदे खात असतो, मी डॉक्टर आहे त्यामुळे मी याचं चांगलं रिसर्च पण केलेलं आहे, म्हणून तुम्हाला ही मोफतची माहिती तुम्हाला आज मिळते, जिथं तुम्ही लाखो रुपये खर्च करून हॉस्पिटलला ॲडमिट होऊ शकता, तुम्हाला हा कांदा फक्त वाचू शकतो। तर ही माहिती आपण इतरांपर्यंतही पोहोचवायची आहे। धन्यवाद।